दर्शको जय भीम। आपण वाकड येथील रिपब्लिकन पक्षाचे शहराचे अध्यक्ष कुणाल भाऊ वावळकर यांच्या ऑफिस पाशी आहोत। आपण बघत आहोत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंतीच्या पूर्वसंध्येला आपण बघत आहोत की त्यांनी जी तयारी केलेली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रथम कायदा मंत्री हे शपथ घेतल्यानंतर पार्लमेंट मध्ये बाबासाहेब जाताना आपण बघत आहोत। अतिशय आगळ्या आणि वेगळ्या या ठिकाणी हा म्हणजे जिवंत देखावा या ठिकाणी प्रसारित केलेला आहे। आणि या ठिकाणी वाकड गावामधून जे कुणाल भाऊ आहेत गेले अनेक वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करतात आणि अतिशय धूमधडाक्यामध्ये असते आणि आगळे आणि वेगळे असते। तर आपण बघत आहोत की हे समोरचं देखाव बघत आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्लमेंट मध्ये ज्यावेळेस ज्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, कायदे मंत्रिपदाची, आणि बाबासाहेब हे पार्लमेंट मध्ये जात आहेत। आपण बघत आहोत की हुबेहूब देखावा त्यावेळेची अँबॅसिडर कार असेल आणि बाबासाहेब या ठिकाणी जायचं। कुणाल भाऊ, आपण या ठिकाणी जो देखावा हे केलेला आहे आणि अतिशय सुंदर आहे, तर संकल्पना आपल्याला कशी सुचलेली आहे? सर्वप्रथम मी भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य दिग्विजय नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व धम्मबांधवांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। आणि लॉर्ड बुद्ध आणि निर्भीड पत्रकार या पत्रकार मित्रांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो, कारण की आम्ही गेली 15 ते 20 वर्ष सातत्याने वाकड या परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, महात्मा फुले यांची जयंती आम्ही धूमधडाक्यात करतो। या महाराष्ट्राला पुरोगामी विचारांचा वारसा लाभलेला आहे आणि त्या वारसा जोपासण्याचं काम आमच्यासारखा सामान्य मित्रमंडळ आम्ही त्या ठिकाणी करत आहोत। या मित्रमंडळाचे अध्यक्ष अविनाश शिरसट असतील, आमचे विशाल वावळकर असतील, किरण समिंदर असतील, मोहन बनसोडे असतील, वैभव वाघमारे असतील, अमित वाघमारे असतील, सूरज वाघमारे असतील, अतिशय मनापासून ह्या कार्यकर्त्यांचं मी मनापासून अभिनंदन व्यक्त करतो, कारण की या प्रक्रियेमध्ये त्यांनी जे योगदान दिलेलं आहे ते योगदान वाखाणण्याजोगं आहे। जी संकल्पना बाबासाहेबांनी जी संविधान संसदेमध्ये जे त्यांची जी एंट्री झालेली आणि तो जो फोटो दुर्मिळ फोटो त्याचीच कॉपी या मित्रमंडळाच्या माध्यमातून सर्वसामान्य धम्मबांधवांना बघण्याचा योग आलेला आहे। आणि हे असेच वाखाणण्याजोगं काम आपलं सम्राट मित्र मंडळ गेली 10 ते 15 वर्षापासून करत आहेत। अतिशय कार्यकर्त्याचं मी मनापासून आभार आणि अभिनंदन व्यक्त करतो, कारण की या मंडळाला जो निस्वार्थी कार्यकर्ता लाभलेला आहे तो निस्वार्थी कार्यकर्ता या वाकड परिसरामध्ये असा कार्यकर्ता कुठल्या मंडळाला लाभलेला नाही हे मी माझं भाग्य समजतो। आणि मी सगळ्यांच्या वतीने मी आपल्या धम्मबांधवांचे, आपल्या आंबेडकरी अनुयायांचे मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो, कारण बाबासाहेबांचे विचार आणि त्यांचे जे त्यांनी सांगितलेले जे आपले मार्ग असतील, मध्यम मार्ग असतील, त्यांना घरोघरी पोहोचवण्याचं काम आपण आपल्यासारख्या आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे। आणि हे कार्यकर्ते, सम्राट मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते हे अतिशय चांगल्या पद्धतीने करत आहेत, म्हणून मी मंडळाचे सर्व कार्यकर्त्याचं मनापासून अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो। दर्शक, आपण बघत आहोत की उद्या हा देखावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंती दिनानिमित्त वाकड परिसरामध्ये हा भव्य दिव्य असा हा देखावा, बाबासाहेब म्हणले होते शासन करती जमात बना, लाल दिवा, जो शासनामध्ये तुम्ही प्रशासनामध्ये अधिकारी असतात, IAS IPS IRS हे जे लोक असतात हे लाल दिव्यामध्ये हे करतात आणि त्यानंतर मंत्री पण असतात। शासन करती जमात बना हा संदेश या माध्यमातून सम्राट मित्र मंडळाच्या वतीने ह्या आगळा वेगळा संदेश देण्यासाठी मंडळाचे मार्गदर्शक कुणाल भाऊ वावळकर यांच्या माध्यमातून हा देखावा उद्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनोखा असा जनतेच्या याच्यामध्ये येणार आहे बघण्यामध्ये। याचा आपण पूर्वसंध्येला आता आपण बघत आहोत की काही मिनिटांमध्ये या ठिकाणी बाबासाहेबांची जयंतीचा हा समारोह सुरुवात होईल। या ठिकाणी कलिंदर मामू, कॅमेरामन विनोद चांदमारे, लॉर्ड बुद्धा TV, पिंपरी चिंचवड, पुणे। धन्यवाद। जय भीम। तिकडे
दर्शक आपण बघत आहोत की वाकड या ठिकाणी सम्राट मित्र मंडळाच्या वतीने गेले अनेक वर्षापासून विविध उपक्रमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होत असते। याही वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती या ठिकाणी उत्साहाने साजरी होत आहे। मंडळाचे अध्यक्ष अविनाशजी शिरसाट या ठिकाणी आपल्यामध्ये आहेत। अविनाशजी, आपण या ठिकाणी जो देखावा बाबासाहेबांचा जो संविधानामध्ये एंट्री होत आहे पार्लमेंटमध्ये आणि त्यावेळेचा जो देखावा आहे जिवंत देखावा ही संकल्पना तुम्हाला कशी वाटली आणि किती दिवसाच्यासाठी तुम्ही प्रयत्न केलेले आहेत? कमीत कमी आम्ही एक 15 ते 20 दिवस झाले यासाठी झटत आहेत आणि जशी आता हे 14 एप्रिल संपलं की त्या पुढे पण आम्ही ते प्रयत्न करत राहतो की नवीन नवीन काय करायचं। आम्ही कायम नवीन करत राहतो। आमचं सम्राट मित्र मंडळ, आमचा कुणाल भाऊचा पण मोठा वाटा असतो, त्याचा आम्हाला हातभार लावतो भाऊ, कायम आमच्या मागे उभा असतो आणि सगळा मित्र परिवार आमचा मंडळ सम्राट मित्र मंडळ आम्ही सगळे एक दिलाने एक जीवाने हे करत असतो। ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली? बाबासाहेबांना हे म्हटलं होतं की शासन करती जमात बना, तर तुम्ही हा संदेश कसं काय देताय? म्हणजे जनतेला कसं हे करताय तुम्ही? एक आम्ही एक जिवंत उदाहरण देतो की बाबासाहेब त्या आपण आपल्या जातीच्या लोकांनी आतापर्यंत काही केलेलं नाहीये, तर आपण त्यातनं एक दाखवण्याचा मार्ग करतोय की आपण आपले बाबासाहेब असे होते। आपले बाबासाहेब त्यावेळेस गाडीत फिरायचे। आज आपले जे समाज आहे तो खूप मागे, तो जिथं पाहिजे होतं तिथं नाहीये। त्यामुळे आपलं ते दाखवायचा प्रयत्न आहे की समाजात थोडी उन्नती झाली पाहिजे, तरक्की झाली पाहिजे। आपण बघत आहोत की या ठिकाणी जयंती कमिटीचे उत्सव प्रमुख आहेत। जय भीम। आपण या म्हणजे जो आपल्या मंडळाचं जयंती उत्सव समिती आहे त्याचे तुम्ही अध्यक्ष आहेत, उत्सव प्रमुख, तर ही संकल्पना तुम्हाला कशी करावी वाटली? काही मंडळांची आता पोरांनी केली म्हणून कार्यकर्त्यांनी नाही का सगळ्या मिळून एकत्र, त्यामुळे केलं आपण व्यवस्थित पद्धतीने। काय भावना वाटली तुम्हाला? हा देखावा बघून काय वाटतंय? नाही, चांगलं वाटतंय आम्हाला भरपूर। दर्शको बघत आहोत की अतिशय मेहनत घेऊन या कार्यकर्त्यांनी महिनाभरापासून जी तयारी केली आहे, निश्चितच त्याला चांगल्या प्रकारे म्हणजे त्यांनी प्रयत्न केलाय, 100% प्रयत्न केलाय आणि उद्याच्या या पिंपरी चिंचवड शहराच्या नव्हे तर मला वाटतं की भारतामध्ये नव जगामध्ये जी बाबासाहेबांची जयंती साजरी होणार आहे त्यामध्ये हा निश्चितच हा देखावा 1 नंबरचा असणार आहे। कारण ते ह्याच्यामधून आपण का म्हणत आहोत की बाबासाहेबांनी शिका, संघटित आणि संघर्ष करा, शासन करती जमात बना हा संदेश दिला आहे आणि हा संदेश या सम्राट दिलेला आहे। या ठिकाणी कॅमेरामन कलिंदर मामू शेखचं, लॉर्ड बुद्धा टीव्ही प्रतिनिधी विनोद चांदमरे, पिंपरी चिंचवड शहर, पुणे जिल्हा। जय भीम, नमो बुद्धाय।